लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा लहान बाबाचा चाले कायदा लहान बाबाचा चाले कायदा भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत नानपूर शिवारामध्ये एक नानपूरचे सद्गृहस्थ आहेत जे प्रत्यक्ष लहानोजी बाबांचे दर्शनार्थी आहेत. त्या काळातले त्यांना जे काही त्यांच्या जीवन प्रवासामध्ये अनुभव आलेले आहेत ते आपल्याला लहानोजी स्वानुभवला सांगणार आहेत. दादाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. विनायक गुलाबराव जाधव. मूळचे राहणारे नानपूर. नानपूरचे. तालुका कारंजी, जिल्हा वर्धा. हो. तर तुम्ही लहानोजी बाबांचं दर्शन वयाच्या कोणत्या वर्षी अंदाजे घेतलं असावं हे सांगा. अंदाजे म्हणजे आता ते म्हातारेच होते तेव्हा. अच्छा, म्हातारे होते. म्हातारेच होते. बरं. इकडून या अशा या पालखी करून शिन्या न्याय लागे शरद गायच्या दवाखान्यात. असं काय? त्याला बिमार जर झाले तर हो हो हो. सूर्यनारायणाचं तप केलं ते ना. तप केलं आहे. हा, बरोबर आहे. सूर्यनारायणाचं तप कोणताच संत नाही करू शकत. नाही. एवढं तपाची होते. असं. आणि तुम्ही कोण्या रूपानं आले, कशासाठी आले, हे सगळं सांगून दे त्या भीतीले. असं काय? भिंतीकडे पाय. भिंतीकडे पाहून. हा आणि तुमचं बरोबर तुम्हाला समजे मग हा. ज्याला सांगितलं त्याला. हा, असं होता ते. असं काय? हा, एवढी मूर्ती, जलद मूर्ती, गरमही तसेच होते. हो काय? हा, एखाद्या झोडप्यात झोडपूनच टाके. त्याचाही प्रसादच भेटे ना मग. त्याला प्रसादच भेटे. हो. हा हा हा. तोही दुरुस्त होऊन जाय. तोच दुरुस्त होऊन जाय. लहानोजी महाराजासारखी मूर्ती नाही आहे जगात, नाही आहे. असं काय? म्हणजे भविष्यवाणी होती त्याच्याजवळ हो सगळी. नागेई बरोबर राहिले हो काही दिवस. स्वस्तिक वाडेगावले राहिले. हो हा, बाळापूर तालुक्यात. हो हो आहे ते काही सगळं. दिवस जळगावले राहिले. जळगावला. हा, हो बरोबर. आले तर आमच्या नदीतून वाहत चालले होता. आबाराव पठणे म्हणजे ब्राह्मण, हो. त्याने हात धरून बाहेर काढला होता. तुमच्या नदीत का? वाकडी. नदीतून, हो. वाकडी नदीमध्ये. हा हा, बाकड्यातून. हो काय? मग एक दिवस मायबाच्या देवळात राहिले. हो. दुसऱ्या दिवशी मोठा गेले. असं काय? हा. असं. हे बर. हे त्याचे नातू. हो. कोणाचे? हे जे राजाभाऊ गोंचान जे सांगितली माहिती. हो हो हो. हे त्याचे त्याचे. असं. पुतणे होय. अच्छा. तर तुम्ही जेव्हा दर्शनाला गेले तुम्हाला काय म्हणे बाबाजी? मला ते सगळं भविष्यच सांगे ना. काय म्हणे तुम्हाला? तुम्ही कशासाठी आले, काय आले, हो हो. हे सगळं सांगे भविष्य. तुम्हाला काय म्हणे मग? मला हेच म्हणे का बाबा तुमच्या आलं चांगलं होईल. असं असं म्हणे काय? हा. आता वय काय आहे तुमचं? चांगलंच आहे ना. आता 77 वय आहे माझं. हे तुमचं शेत आहे का लागलं? हो, हे शेत आहे. आंब्याचं झाड. हा. अच्छा, बरोबर. चांगलं होईल म्हणे. चांगलंच आहे आपलं. तुमच्याकडे बाबाला माहित आहे. किती एकर शेती आहे? माझं 3.5 एकर. हो का? हं. तर बाबाजीनं असा शब्द दिला होता तुम्हाला हा हा, चांगला आहे म्हणून? चांगलं होईल म्हणून. चांगलं चांगलं होईल. निर्व्यसनी पोरं निघाले. असं काय? निर्व्यसनी. बाबाला किती माहित मुलं आहे? आहे. 2 मुलं आहे. हो काय? हा. काय करते ते? दोन्ही शेतीच करते. शेती करते. हं. पण व्यसन वगैरे काही नाही? नाही नाही, काहीच नाही. सुपारी तर नाही. असं काय? हा. तुम्ही मग किती वेळा दर्शन घेतलं असं बाबाजीचं तेव्हा? अरे बापा तर लय वेळा दर्शन घेतलं. आणि पायटी 4 वाजता आंघोळ त्याची सापडली पाहिजे सर्वान महिन्यात म्हणून ते वाऱ्या केल्या. हे वाऱ्या गेले? हा, सायकल ना. बापरे, बाबाजी असताना? बाबाजी असताना. मग पकडे का तुम्ही आंघोळ बाबाजीची? हो 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 हो. हो काय? आला गाड्याला आहे न्या. हा. त्याचं कसं होतं, आला गाड्याला आहे न्या. हो. असं होता ते. तर मग त्या आंघोळीचं पाण्यानं काय तीर्थ घे का तुम्ही? तीर्थ घेऊ आम्ही. असं काय? हा. आंघोळ कोणत्या भागात करीत तिथं? आंघोळ असं सूर्यासमोरच करे. हे अच्छा. समोरचं आहे ना हो ते. हो, बसण्याचं ठिकाण बसण्याचं ठिकाण तिकडं का? तिकडं. ते स्नानगृह जे हा, लिहिलेलं आहे हा, तिथं करे का आंघोळ? हा. पहिले काही दिवस कडूच्या दरबारात राहिले. हो हो हे कडूच्या इकडे साला महिने भरले. हो त्यानं फासर रचले. हो गाईकडे जाय, बैल इकडे जाय. हो. आणि ह्या चमत्कार झाला तेव्हापासून मग कुटीत राहायला लागले. असं आहे. लोकांनी कुटी बांधून दिली. लोकांना कुठे बांधून दिलं. लोकवर्गणीतून. हम्म. अण्णा भांडायचं इथं. भांडे भांडे. भांडे भांडे. हो. हा. मंगरूळ दस्तगीरचं होते. मस्त. बरं. जन्म तिथला आहे. हा हा. बरोबर आहे. 1 नंबर मूर्ती. हो. जगात पहिला नंबर मूर्ती लहानोजी बाबाजी. लहानोजी बाबाची. हे असे संतच नाही झाले. हो संत लय आहे हो. पण हे असे संत नाही झाले. असं आहे. म्हणजे सगळं समजे निसर्गावर मात करणारे होते. निसर्गावर ताबा होता. हे इथं वर्धा नदी आहे ना, हो. हे टाकरखेड्यात घुसली होती तर 4 पावलं दूर सरकवली होती. एवढा पावर आहे त्याच्यात. 4 पावलं हो नेतं काय आम्हाला. हो वर्धा आम्हाला नेतं काय हो. तर 4 पावलं मागं सरकले होते. एवढा पावर लहानोजी महाराजाचा आहे. लहानोजी लीलामृत मध्ये आहे हा याचा. हा हा, असं आहे ते. हो ते म्हणतात. असं काय? बस. हो धन्यवाद.
तुम्ही मग आता सध्या हे शेतामध्ये एक चक्कर मारायला म्हणून आले, रोजच यायला लागते, दररोज शेतात रोज असं काय? रोज इथं कोणी भेटते मला. हो. आणि आता जात नाही का टाकरखेडले? हा टाकरखेडले जात नाही काय? आता अधिक याच्या दिवशी जात लागते, आपले औषध लावायच्या दिवशी, अच्छा, भाऊबीजेच्या दिवशी जात असता? भाऊबीजेच्या हो का? दरवर्षी. दरवर्षी हा तसं काल्यावर जातोच काल्यावर? हो, दोन्ही काल्यावर जातात. पुण्य सोमवारी दिवशी सोमवारी? गौडी गुरुजी तर नेत भक्तात आहे. हो हो, काही वांधात दर सोमवारीच आहेच दर त्याची वारी. सोमवारी राजेश काळेनं गौडी गुरुजी, हो हो, 2 माणसं. बरोबर आहे. दर सोमवारचे वारकरीच आहे तुमच्या नागपुरातले. हा, हा. पहा, एका दृष्टीनं परिसरातले जे काही टाकरखेडच्या परिसरातले गाव आहे, विशेष म्हणजे नानपूरला तर कमानच आहे आता, हा, हा. आणि टाकरखेड्यामुळे तुमच्या नानपूरलाही अनन्यसाधारण महत्व आलं ना. हा, हा, हा. बरोबर आहे. आलं का नाही? आला आला का नानपूरवरून टाकरखेडले जावं लागते बा, म्हणजे नानपूरचा उल्लेख येतेच. येते. हा. अशा पद्धतीचे अनुभव हे अनेक भक्तांना समर्थ लहानोजी एवढी बाबांचे मूर्ती आहे. चांगली असून शिना रोड पहा कसा आहे. नाही, होईल ना पुढं मागं, बाबाजीची मर्जी. हो. बाबाजीच्या हाती आहे सगळे. हो, हो. बाबाजीचं असं म्हणणं होतं म्हणे का, काय बाबाजी तुम्ही टाकरखेड्यात येऊन बसले बा? तर बाबाजीचं असं उत्तर होतं म्हणते त्याच्यावर, का ज्याले गरज असून थोटोले घेतील मायापाशी, असं बोलले होते कोणी म्हणते बाबा. पैदलचे वाऱ्या करते ना. हो. हा. तर किती काही असलं तरी काय होते की बाबाजीपाशी जाणारे लोक कोणत्याही परिस्थितीत जातेच ना, जाते. आहे की नाही? जाते. तर हे सगळी बाबाजीची कृपा आहे. कृपा आहे. बाबाजीच्या मर्जीनं सगळं होते. तुम्ही आताच बोलले का बाबाजीचा निसर्गावर सुद्धा ताबा आहे बा, आहे की नाही? हो. तर बाबाजीच्या मर्जीनं सगळं होईल बरोबर. हा. तर आज दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले लहानोजी स्वानुभवला, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.